एनटीआरओनुसार बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात 300 दहशतवादी ठार झालेले आहेत। एनटीआरओनुसार हल्ल्याच्या ठिकाणी 300 मोबाईल कार्यरत होते। राजस्थान सीमेवर पाकिस्तानी लष्कराचं ड्रोन पाडण्यात आल्याची माहिती समोर येते। आज सकाळी 11:30 वाजता ही घटना घडलेली आहे। मसूद अझहर हा जिवंत असल्याचं वक्तव्य पाकच्या पंजाबच्या मंत्र्यांनी केलंय, तर पाकमधल्या मीडियाकडून सुद्धा मसूद अझहर ठार झाल्याचं खंडन करणे। युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या दबावाखाली पाकिस्ताननं फ्रीजिंग अँड सीझर ऑर्डर काढलेली आहे। हाफिज सईद आणि जमात उद दावाला 13 वर्षांपूर्वी यूएननं नामांकित दहशतवादी घोषित केलं होतं। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा या मागणीनं पाकिस्तानात जोर धरला असतानाच मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, काश्मीरचा मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा असा राग खुद्द इम्रान खान यानं आळवलेला आहे। जंगलामध्ये एअर स्ट्राईक केला असता तर पाकचं प्रत्युत्तर आलं असतं का असा प्रश्न एअर चीफ मार्शल PS धनोआ यांनी केलाय। कोइंबतूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये जवान श्याम नारायण यादव शहीद झालेत। वाराणसीमधील पैतृक गावामध्ये त्यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला। अमित शहांच्या वक्तव्यामुळे देशात अस्थिरता येईल अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। तसंच लोकांना अपूर्ण माहिती देणं अयोग्य आहे असंही त्यांनी म्हटलं। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवरून देशामध्ये राजकारण रंगलेलं आहे। अशातच एअर स्ट्राईकचा उद्देश झाडं पाडणं हा होता का असा सवाल करत नवज्योत सिंग सिद्धू यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे। अमित शहा यांच्या 250च्या आकडेवारीवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय। अमित शहा यांनी केलेल्या दाव्यावरून दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहमदाबादमध्ये वन नेशन वन कार्ड लॉन्च करण्यात आलंय। या कार्डाचा मेट्रो ट्रेन बस सेवा आणि शॉपिंग सेंटरमध्ये उपयोग करता येणार आहे। देशभरामध्ये कुठेही या कार्डाचा वापर नागरिकांना करता येणार आहे। बदला घेण्यासाठी मी खूप काळ नाही थांबत, घरात घुसून मारणार असं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। अहमदाबादमधील विश्व उमियाधामचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। या उमियावर जो कोणी विश्वास ठेवतो तो भ्रूण हत्येचं समर्थन करणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान मोदींनी 6 किलोमीटर लांब असणाऱ्या अहमदाबाद मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं। याचवेळी भारत आतंकवादाविरोधामध्ये कधीच गप्प बसणार नाही असंही त्यांनी म्हटलं। बिजू जनता दलाचे बैजयंत जय पांडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। ओडिशामधील गंभीर समस्यांचा निपटारा करणाऱ्यांसोबत जाणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले होते। नागपूरमध्ये नितीन गडकरींनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय। माझ्या डोक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आयडिया असतात, त्या आउट ऑफ बॉक्स असतात। मी त्या आयडिया देत असतो, मात्र सरकार सुद्धा त्याकडे लक्ष देत नाही असं त्यांनी म्हटलं। मुंबईचा आम्ही बघून घेऊ, तुम्ही तुमच्या गावातील एका तरी गरीबाला घर बांधून द्या असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे। आम्ही गरिबांना घरं देऊ असं विधान राहुल गांधींनी वांद्र्यातील सभेमध्ये केलं होतं। मराठा समाजासाठीच्या मागासवर्गीय अहवालातील सर्व्हे आणि आकडेवारी विश्वसनीय असून आयोगानं गावोगावी जाऊन पाहणी करत डेटा गोळा केल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अनिल साखरे यांनी केलाय। तसंच ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मराठा क्रांती मोर्चानं आता सरकार विरोधात दंड थोपटलेत। सरकारनं फसवणूक केल्याची समन्वयकांची भावना असल्यामुळे औरंगाबादमध्ये राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारनं धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला। मात्र धनगर समाज आदिवासी नसून त्यांना आदिवासींच्या सवलती देऊ नयेत अशी मागणी आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे। रावसाहेब दानवे जालन्यातील खोतकरांच्या निवासस्थानी बैठकीसाठी आले होते। सहकार मंत्री सुभाष देशमुख या चर्चेमध्ये सहभागी झाले। खोतकरांचा फैसला मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच करणार। मुंबईमध्ये हा निर्णय होणार असल्याचं खोतकरांनी म्हटलेलं आहे। युतीनंतर आता शिवसेनेनं पुणे मनपातील सत्तेमध्ये देखील वाटा मिळावा अशी मागणी केली। शिवसेनेनं आता उपमहापौर पदासह 1 वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपद आणि काही विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची मागणी केली आहे। भाजप सेनेच्या युतीचा पहिला साईड इफेक्ट हा चंद्रपूरमध्ये दिसू लागला। लवकरच शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे पक्षाचा राजीनामा देणार आहेत, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं कळतं।
अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा त्यांना पश्चाताप होईल आणि ते परत माघारी येतील असा विश्वास शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 16 लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट असून 8 प्रकल्पांमध्ये 25% कमी पाणीसाठा आहे, तर एकूण पाणीसाठा हा 40% इतका आहे. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मदना गावामध्ये एका वृद्ध शेतकऱ्यानं आजारपण आणि कौटुंबिक समस्यांमधून आत्महत्या केली आहे. बीडमध्ये स्मशानभूमीच्या रस्त्यावरून लिंगायत समाज आक्रमक झाला असून एका महिलेची अंत्ययात्रा आक्रमक नागरिकांनी थेट तहसील कार्यालयामध्ये आणली. रस्ता खुला करेपर्यंत महिलेवर अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला होता. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील चिखली इथले माजी सरपंच रवींद्र राऊत यांनी आपल्या जुन्या घरामध्ये आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी इथे सुशीला राक्षे या महिलेच्या पोटात बैलानं शिंग मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जनावरांना शेतात चारा घालत असताना बैलानं त्यांच्या पोटामध्ये शिंग मारलं होतं. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कांचन गावामध्ये गोठ्याला आग लागल्यामुळे 2.5 लाखांचं नुकसान झालंय. रासायनिक खतं आणि शेती उपयोगी साहित्यांचं या आगीमध्ये नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते. दहिसर टोल नाक्याजवळील सागर इंडस्ट्रियल इस्टेटच्या 3ऱ्या मजल्यावर आग लागली होती. ही आग आता नियंत्रणामध्ये आलेली आहे. विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी स्फोटकं सापडली आहेत. मांडवी परिसरातील चांदी प्रेती बंदरावर डिटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट स्फोट पदार्थ सापडले आहेत. आज पुन्हा याच परिसरामध्ये सायवन गावात 22 किलो वजनाची स्फोटकं सापडली आहेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र 5 आरोपी यामध्ये फरार झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे सहकुटुंब खंडोबाच्या दर्शनाला गेल्या होत्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी खंडेरायाची तळी भरली आहे. यावेळी गडावर नेताना पती सदानंद सुळे यांनी सुप्रिया सुळे यांना 5 पायऱ्या उचलून घेतलं आणि त्यानंतर खंडोबाचं दर्शन घेतलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.